श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे। तुमच्या आमच्या सर्वांच्या ओठावरती येणारी ही श्रावणाची बालकवींनी लिहिलेली कविता। सध्या असंच वातावरण अनुभवायला मिळतंय आणि या श्रावणाच्या सुंदर दिवसांमध्ये उपवासाचे दिवसही बरेच आहेत, म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय खास उपवासाची रेसिपी। चला पाहूयात पुढच्या सेगमेंटमध्ये। नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयबीज मुंबई एअरपोर्टमध्ये। माझं नाव आहे शेफ विजेंद्र पावसकर। आज जी मी तुम्हाला उपवासाची रेसिपी दाखवणार आहे ती आहे, थोडं व्हेरिएशन आहे साबुदाणा वड्यामध्ये। आणि हे जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे, आपण याला वऱ्याच्या तांदळाचे वडे पण म्हणू शकतो। फक्त साबुदाण्याच्या जागी मी वऱ्याचे तांदूळ वापरले आहेत, कारण की साबुदाणा पचायला थोडा जड असतो, त्यामुळे काही लोकांना अपचनाचा त्रास वगैरे होऊ शकतो। बाकी कृती एक्झॅक्टली सेम आहे, काही व्हेरिएशन आहे, फक्त साबुदाण्याच्या जागी आपण वऱ्याचे तांदूळ वापरलेले आहेत। यासाठी लागणारं साहित्य आहे, वऱ्याचे तांदूळ थोडे भिजवून घेतलेले आहेत मी गरम पाण्यात, एक अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत। उकडलेला बटाटा जे आपल्याला साबुदाण्याच्या वड्यात सुद्धा लागतात, थोड्याच कापलेल्या हिरव्या मिरच्या, कापलेली हिरवी कोथिंबीर, थोडंसं जिरा, उपवासाचं मीठ, संदेव मीठ। या चटण्या मी ऑप्शनल म्हणून ठेवलेल्या आहेत, जशी ओल्या कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी आहे, आणि ही जी खजूरची चटणी मी ऑप्शन म्हणून ठेवले आहेत, ते तुम्ही त्या कटलेट बरोबरही खाऊ शकता किंवा वऱ्याच्या तांदळाच्या वड्याबरोबरही खाऊ शकता। घी घेतलेलं आहे थोडं कटलेट किंवा वडे परतून घेण्यासाठी, आणि लिंबू चवीनुसार जर तुम्हाला त्या कटलेटच्या वर टाकायचं असेल तर। घी मी यासाठी घेतलं आहे कारण की हे डीप फ्रायही करू शकता, ॲज वेल एज तुम्ही पॅन फ्रायही करू शकता। पॅन फ्राय केलं तर हे एक जास्त चांगलं उत्तम ऑप्शन आहे डीप फ्राईडपेक्षा, कारण की त्याच्यात जास्त तेल सोड केलं जातं। यात फार कमीतल्या कमी तेलमध्ये तुम्ही एक चांगला कटलेट खाऊ शकता, जर कोणी हेल्थ कॉन्शियस असतील तर। आणि जशी मी याची रेसिपी आहे, जसे आपण उकडलेले साबुदाणे आणि बटाटे, थोडं जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकून जसं आपण एक मिक्सर तयार करतो, तेच मिक्सर घेऊन मी तसं तयार केलेलं आहे। आणि असे कटलेट तुम्ही आपल्या मनाप्रमाणे कुठचाही शेप देऊ शकता। मी हा शेप दिलेला आहे, तुम्हाला जर साबुदाणा वड्याप्रमाणे गोल हवे असेल तर तसंही करू शकता, कोणाला स्क्वेअर हवे असेल, विविध प्रकारचे मोल्ड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्या मोल्ड्समध्ये घेऊन स्टार शेप, मून शेप, ज्या शेपचे पण तुम्हाला कटलेट बनवायचे तुम्ही बनवू शकता। मी हे असे बनवलेले आहेत। आता आपण यांना भाजण्याची कृती चालू करूया। थोडंसं तूप घेतलेलं आहे मी, थोडंसं भाजून घ्यायचं। थोडंसं तांदूळ आणि बटाटे हे असे आपले कटलेट फ्राय झालेले आहेत पॅनमध्ये। यांना तुम्ही डीप फ्रायही करू शकता किंवा पॅन फ्रायही करू शकता। तर यांना आपण प्रेझेंट करणार आहोत एका प्लेटमध्ये, जसे आपण साबुदाणा वड्याबरोबर खातो त्याप्रमाणे मी यांना एका गोड दहीबरोबर सर्व करणार आहे। थोडी तिखट चटणी तुम्ही घालू शकता याच्यावर, थोडीशी गोड चटणी, थोडीशी कोथिंबीर, आणि याप्रमाणे तुमच्या वऱ्याच्या तांदळाचे वडे तयार झालेले आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं, हा साबुदाण्यासाठी उत्तम पर्याय आहे। जर साबुदाणा कोणाला पचायला जड जात असेल तर तुम्ही हा एन्जॉय करू शकता, वऱ्याच्या तांदळाचे वडे। आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय। तुमची मतं आम्हाला नक्की कळवा घे_भरारी@abpnews.in वर। त्याखेरीज आमचा पत्ता आहे घे भरारी ABP माझा, 3rd फ्लोअर, बोस्टन हाऊस, चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई 400093। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा ABP माझा।